नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सारंग हॉटेल पालवी यांना फोन करतो आणि विचारतो की एक ऑर्डर द्यायची होती, आता मिळेल का? तर हॉटेल पालवी येथून सारंगला विचारलं जातं की तुम्हाला मासे हवे आहेत का? सारंग म्हणतो नाही, मला मासे नको आहेत, एक वेगळीच डिश हवी होती। खरं तर माझी आई आजारी आहे आणि म्हणूनच मला पेज हवी होती, मिळेल का? परंतु पालवी हॉटेलमधून नकार येतो। सारंग म्हणतो हवं तर तुम्हाला दुप्पट पैसे घ्या, परंतु प्लीज पेज मिळेल का? मला माहीत आहे की ही ऑर्डर मी चुकीची देत आहे, परंतु खरंच खूप महत्त्वाचं आहे, प्लीज तुम्ही पैसे घ्या, परंतु प्लीज माझ्या आईसाठी पेज बनवून द्याल का? परंतु हॉटेल पालवी यांच्याकडून नकार मिळतो आणि फोन ठेवतात। आता सारंग म्हणतो काय करू काहीच कळत नाही आहे, यांनी तर मला मूर्खातच काढलं, पण मी तरी काय करणार आहे? माझी आई आजारी आहे आणि ऐश्वर्याला पेजही बनवता येत नाही, मग मी माझ्या आईला काय देऊ? काहीतरी करावंच लागेल। आणि त्याचवेळी जानकी पेजेचा बाऊल घेऊन सारंगच्या समोर येऊन उभी राहते। जानकी सारंगला म्हणते सारंग भाऊजी, ही पेज आहे आणि ही आईंना नेऊन द्या। तर सारंग या सगळ्याचा उलटा अर्थ काढत जानकीला म्हणतो वा, म्हणजे आता तुला असं सिद्ध करायचं आहे ना की तुझ्या हातची पेज खाल्यानंतर आई तुझा वावा करेल आणि ऐश्वर्याच्याबद्दल तिच्या मनात राग निर्माण होईल आणि म्हणूनच तू ही पेज बनवली आहेस ना? नाही, नको, मी ही पेज आईला देणारच नाही। जानकी म्हणते नाही सारंग भाऊजी, तुमचा गैरसमज होत आहे, मी ह्यासाठी काहीही केलं नाही। आज आईंना बरं नाही आहे, त्यांना बरं होण्याची खूप गरज आहे, त्यांची औषधं चालू आहेत आणि त्यांना पेजही देणं खूप महत्त्वाचं आहे। आता जर त्यांना पेज नाही दिली तर त्यांना अजून त्रास होईल आणि म्हणूनच मी पेज बनवली आहे। आईंचा हा त्रास मी नाही सहन करू शकत। सारंग भाऊजी प्लीज माझं ऐका ना, ही पेज आईंसाठी घेऊन जा। सारंग मात्र काहीच बोलत नाही। जानकी म्हणते सारंग भाऊजी, अहो आईंसाठी ही पेज बनवली आहे आणि या घरातील कोणालाही त्रास झाला तर मी नाही ते सहन करू शकत। हवं तर एक काम करते, मी आईंना नाही सांगत किंवा या घरातील कोणालाही या पेजेबद्दल सांगणार नाही। तुम्ही हवं तर असं करा ना, आईंना सांगा ही पेज ऐश्वर्याने बनवली आहे आणि मग तर आई नक्कीच पेज पितील आणि ऐश्वर्याचं वावाही करतील। मला मोठेपणा नको आहे, परंतु माझ्यासाठी आईंची तब्येत महत्त्वाची आहे, तुम्ही प्लीज घेऊन जा ना। तर आता सारंगलाही जानकीचं म्हणणं पटतं, कारण शेवटी ऐश्वर्याचं वावा व्हावं यासाठी सारंग ती पेज घेऊन जायला तयार होतो। जानकीला विचारतो परंतु तू जर कोणाला काही सांगितलंस तर? जानकी म्हणते नाही सारंग भाऊजी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणाला काही सांगणार नाही, आईंना सुद्धा नाही किंवा कोणालाच नाही। तर आता हे सर्व काही लताबाईंनी पाहिलेलं असतं। आता जानकीचा हा मोठेपणा लताबाईंना कुठेतरी आवडलेला असतो, त्यांचंही मन भरून येतं, परंतु ऐश्वर्याच्या या खेळीमध्ये लताबाई मात्र तिलाच साथ देतात। तर दुसरीकडे सारंग ते पेजेचा बाऊल घेऊन येतो आणि म्हणतो आई तुला बरं वाटतंय ना? तर सुमित्राताई म्हणतात हो रे, आता मला बरं वाटतंय। तर ऐश्वर्याने तुझ्यासाठी पेज बनवली आहे आणि तीच मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे, असं सारंग बोलताच सुमित्राताई म्हणतात अरे वा, मला तर भूकच लागली होती। तर आता सारंग म्हणतो बघ ना, ऐश्वर्याला अगदी बरोबर कळालं की तुला भूक लागली असणार, तुला पेजेची गरज आहे आणि म्हणूनच तिने पेज बनवली आहे। आता सुमित्राताई ऐश्वर्याचं कौतुक करू लागतात। सारंग म्हणतो घे घे आई, तुला बरं वाटेल। तर सारंगला सुमित्राताई म्हणतात अरे जिऱ्याची फोडणीही दिली आहे, जिरा तुपाच्या फोडणीतील पेज मला खूप आवडते। सारंग म्हणतो बघ ऐश्वर्या किती परफेक्ट आहेत ना, त्यांनी तुझ्यासाठी ही पेज बनवली आहे। आता सुमित्राताई ऐश्वर्याने बनवली म्हणून आवडीनेच पेज पितात, परंतु ज्यावेळी सुमित्राताई एक चमचा पेज पितात त्यावेळी त्या चवीवरून सुमित्राताईंच्या लक्षात येतं की ही चव तर जानकीच्या हातची आहे। तर आता सुमित्राताई शांतच होतात। नाना सुमित्राताईंना विचारतात सुमित्रे अगं काय झालंय? सुमित्राताई काहीच बोलत नाही। सारंग विचारतो आई गं काय झालंय, बोल ना। तरीसुद्धा सुमित्राताई काहीच बोलत नाहीत। सुमित्राताई रागारागानेच बाहेर येतात। आता नाना सारंगला म्हणतात सारंग अरे बघ ना काय झालंय नक्की, आणि म्हणून सारंगसुद्धा सुमित्राताईंच्या मागून येतो। इकडे सुमित्राताई जानकीला आवाज देऊ लागतात। जानकी विचारते काय झालं आई, तुम्हाला काही हवं आहे का? तुमची तब्येत ठीक आहे ना? तर सुमित्राताई म्हणतात वा, म्हणजे तू आता मला विचारतेस की तुझी तब्येत ठीक आहे? वा अगं, एवढी जर माझी काळजी होती तर हे सगळं काही का केलं आहेस? जानकी विचारते काय झालं आई, मी काय केलं आहे? सुमित्राताई म्हणतात ही पेज तू बनवली आहेस आणि सारंग मला सांगतोय की ऐश्वर्याने बनवली, तुला एवढंही कळत नाही का? तुझ्या हातची चव मी ओळखत नाही का?
तर आता सारंग जानकीला नकार द्यायला सांगत असतो. जानकी म्हणते, आई माझं प्लीज ऐकून तरी घ्या ही पेच. सुमित्राताई म्हणतात, तू काहीही बोलू नकोस आणि मला तुझं काही ऐकायचं नाही. तू कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तरी ही पेच तूच बनवली आहेस, ही चव तुझ्या हातची आहे हे मी अगदी व्यवस्थित ओळखते. तुला एकदा सांगून कळत नाही आहे का गं? मला तुझ्या हातचं काहीही नको आहे. तू तर माझ्यासमोर नकोच आहेस मला, परंतु तुझ्या हातचं मला काहीच नको. ही पेजच काय, तुझ्या हातचं मी पाणीसुद्धा पिणार नाही आहे. एक वेळ विष पिईन, परंतु तुझ्या हातचं काही खाणार नाही. असं म्हणत सुमित्राताई तिथे असणाऱ्या टेबलवर बाऊल आदळतात आणि तिथून रागानेच निघून जातात. आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं. आता सारंग सुमित्राताईंच्या मागे मागे निघून जातो. इथे जानकीला अश्रू अनावर होतात. आपण आपल्या आईसाठी एवढं सगळं करूनही परंतु त्यांनी आपल्या हातची चव ओळखली आणि शेवटी तर उपाशीच राहिल्यात, हे मात्र जानकीला पटत नाही. आता जानकी ती पेच भरत असते. त्याचवेळी सुमित्राताईंचे ते शब्द जानकीच्या कानी पुन्हा पुन्हा येत असतात. जानकीला खूप वाईट वाटतं की आपल्या आईने आपल्याला सांगितलेलं आहे की एक वेळ विष पिईन, परंतु तुझ्या हातची पेजच काय तर पाणीसुद्धा घेणार नाही. जानकी खूप रडत असते आणि पेज भरत असते. परंतु त्याचवेळी ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि जानकीला विचारते, काय झालं गं? पेज खाली सांडली, पडली? जानकी मात्र काहीच बोलत नाही. ऐश्वर्या म्हणते, अरे रे, आईंसाठी बनवली होतीस ना, परंतु शेवटी काय झालं? एवढं सगळ्यांच्या नकळत आईंसाठी पेज बनवलीस, पण काय झालं शेवटी? पेज तर खालीच पडली ना. खरं तर तू मला तोंडावर पाडायला आली होतीस, पण तूच शेवटी तोंडावर पडलीस. मज्जा आहे. असं म्हणत ऐश्वर्या उभी राहते. तर जानकी उभी राहत म्हणते, तू मला कितीही पाडण्याचा प्रयत्न केलास तरी मी पुन्हा उभी राहीन, पुन्हा पुन्हा उभी राहीन. त्यामुळे तू काळजी करू नकोस माझ्या पडण्याची. मला तू कितीही वेळा हरवण्याचा प्रयत्न कर, परंतु पुन्हा पुन्हा ही जानकी उभी राहणारच. आता जानकी ऐश्वर्याला प्रश्न करत म्हणते, हे सगळं काही तू केलं आहेस ना? खोट्याचं खरं ह्या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे ना? तर ऐश्वर्या म्हणते, हरकत नाही. अगं आत्ताच बघ ना, मी जिंकली आहे आणि तू हरली आहेस. तू सगळ्यांच्या समोर तोंडावर पडली आहेस. असं म्हणत आता ती जानकीला पलटवार करत बोलू लागते. तरीसुद्धा तुझी धडपड चालूच आहे. सुंब जळाला तरी पीळ काही जात नाही. तर जानकी आता ऐश्वर्याला प्रतिउत्तर करत म्हणते, पीळ कधीच जाणार नाही. तू सुंब कितीही जाळण्याचा प्रयत्न केलास तरी हा पीळ कधीच सुटणार नाही. मला चांगलंच माहीत आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये तुझा हात आहे. रिपोर्ट तूच बदलली आहेस. तर ऐश्वर्या जानकीला म्हणते की हो, अगदी बरोबर ओळखलेस, पण ते कधी बदललेत, कुठे बदललेत हे मात्र तुला माहीतही नसेल आणि जाणून घेऊही नकोस, कारण तुझ्यापर्यंत हे कधीच पोचणार नाही. पण हे सगळं काही मी केलं याचं उत्तर आहे तुझ्याकडे? पुरावा आहे तुझ्याकडे? अगोदर पुरावे घेऊन ये, सगळ्यांसमोर ठेव आणि मग माझ्यावर आरोप कर आणि मग बोल. असं म्हणत ऐश्वर्या जानकीला पुढे म्हणते, उगाच माझ्यासमोर तुझ्या तोंडाची वाफ नको फुकट घालूस. असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघत असते. परंतु पुन्हा एकदा मागे वळते आणि जानकीला म्हणते, तुझा प्रॉब्लेम काय माहीत आहे का? एखाद्या गोष्टीच्या मागे लागलीस की हात धुवून जीव तोडून त्याच गोष्टीच्या तू मागे लागतेस आणि त्यावेळी तू मागे वळूनही पाहत नाही. खरं तर ज्यावेळी तू एखाद्या गोष्टीच्या मागे लागतेस त्यावेळी तुझ्यासुद्धा मागावर कोणीतरी असतं हे मात्र तू विसरूनच जातेस. तू ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा जीव तोडून शोध घेण्याचा प्रयत्न करतेस त्यावेळी मी तुझ्या मागावरच असते, हे मात्र तुला कधी कळणारच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, मी तुला म्हटलं होतं की ही ऐश्वर्या या जानकीच्या नेहमीच एक पाऊल पुढे असणार आहे, कारण ही बदललेली ऐश्वर्या आहे आणि आता ही ऐश्वर्या मागे वळून पाहणार नाही. आता जिंकणार तर फक्त ही ऐश्वर्याच, कारण फक्त आता ही ऐश्वर्याच बदलली नाही तर तिची वेळही बदलली. असं म्हणत ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहते आणि तिथून निघून जात असते. परंतु जानकी ऐश्वर्याला प्रतिउत्तर करत म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, ही वेळ बदलायला वेळ लागत नाही, होत्याचं नव्हतं व्हायलाही वेळ लागत नाही. असं म्हणत आता मात्र जानकीने ऐश्वर्याला तिथे थांबवलेलं असतं आणि जानकी पुढे म्हणते, ऐश्वर्या एक गोष्ट तू विसरू नकोस, 4 वेळा विजय जरी ऐश्वर्याचा झाला तरी 5व्या वेळा विजय हा जानकीचाच होतो आणि जानकी विजयी होते. आणि हो, आनंद याच गोष्टीचा आहे की तुला कळालं की मी जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागली तर जीव तोडून लागते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर माझ्या घरावर संकट आलं तर ही जानकी स्वतःचा जीव द्यायलाही तयार होते आणि हो, जीव घ्यायलाही, मग ती व्यक्ती कोणीही असो.
कारण ज्यावेळी प्रश्न माझ्या घराचा येतो त्यावेळी मात्र जानकी खंबीर असते. आता तू कितीही प्रयत्न कर, आता ही जानकी तुला धडा शिकवणारच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं पितळ मी उघड पाडणार. आता बघू कोण जिंकतंय. तर ऐश्वर्या जानकीला म्हणते चॅलेंज. तर जानकी म्हणते की हो. आता जानकीने ऐश्वर्याला चॅलेंज दिलेलं असतं की आता ही जानकी जिंकणार आहे. ऐश्वर्या म्हणते एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझ्या नेहमीच एक पाऊल पुढे असेन, परंतु बघू आता विजय कोणाचा होतो. असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्या तिच्या रूममध्ये येते आणि लाईट लावते, परंतु ऐश्वर्याच्या दरवाजाच्या मागे आता लताबाई उभ्या असतात. ऐश्वर्या मोठ्यानेच ओरडते आणि पटकन दरवाजा बंद करते. लताबाईंना ती विचारते, अगं बाई तू इथे काय करत आहेस. तर लताबाई म्हणतात, अगं बाळा तुला भेटण्यासाठी आले आहे, तुला कळतंय का. अगं तुझी आई तुला भेटण्यासाठी किती आतुर असते. ऐश्वर्या म्हणते, अगं आपण एकाच घरात राहतोय ना, आता तुला काय करायचं आहे, या जगाला ओरडून सांगायचं आहे का आपल्या नात्याबद्दल. तर आता लताबाई ऐश्वर्याला म्हणतात, मग बाळा अजून किती दिवस आपलं हे मायलेकीचं नातं लपवून ठेवायचं आहे. अगं आपल्याला सगळ्यांना सांगावंच लागेल ना, कारण मला तुझ्यासोबत राहायचं आहे. ऐश्वर्या म्हणते, अगं तू माझ्यासोबतच राहतेस ना, या घरात राहतेस, आणि मला सांग कुठल्या आईला असं मुलीच्या घरी राहायला मिळतंय. अगं तू किती लकी आहेस. लताबाई ऐश्वर्याला म्हणतात, अगं कुठलीच आई आपल्या मुलीच्या सासरी राहतही नाही गं, पण हे किती दिवस आपण लपवणार आहोत. तर ऐश्वर्या म्हणते, अगं बाई तुला किती वेळा सांगायचं आहे, जर जानकीने आपल्याला पाहिलं तर केवढा मोठा गोंधळ होऊ शकतो, कळतंय का तुला. लताबाई म्हणतात, आता तर सगळं काही सिद्ध झालं आहे, रिपोर्टही आले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना मान्यच करावं लागलं आहे की मीच ऋषिकेशची आई आहे आणि त्यामुळे आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही. ऐश्वर्या म्हणते, हो परंतु कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, तुला कळतंय का, प्लीज तू इथून निघून जा. परंतु लताबाई म्हणतात, पोरी अगं तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. अगं तुझ्या आठवणींमध्ये कित्येक वर्ष मी घालवली आहेत आणि तुझा हा दुरावा मला नाही ग सहन होऊ शकत. असं म्हणत आता लताबाई इमोशनल झालेल्या असतात. आता लताबाईंचा हा ड्रामा ऐश्वर्याला मात्र काही आवडत नसतो. तर दुसरीकडे ऋषिकेश झोपलेला असतो. जानकीला मात्र काही झोप लागत नाही. जानकी रडत असते आणि विचार करत म्हणते की एवढी काळजी घेऊन सुद्धा हे रिपोर्ट कसे काय बदलले असतील. मी आता काय करू की ज्यामुळे मला सत्य कळेल. डॉक्टर श्रीकांत यांची भेट घेऊ का, म्हणजे काहीतरी सत्य माझ्या हाती लागेलच. तर एवढ्यातच आता ऋषिकेश पाहतो तर त्याच्या बाजूला जानकी नसते. ऋषिकेश उठून पाहतो तर जानकी मात्र रडत असते. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झालंय, तू अशी अंधारात का उभी आहेस, तू अजूनही झोपली नाही आहेस आणि तू का रडतेस जानकी, तुझ्या मनात तोच विचार चालू आहे ना. जानकी ऋषिकेशशी काही न बोलता त्याला घट्ट मिठी मारते आणि खूप रडू लागते. ऋषिकेश जानकीला सावरतो आणि म्हणतो, जानकी प्लीज शांत हो, अगं एवढा विचार नको करूस, मी तुला म्हणालो आहे ना की आपण उद्या बोलू, तू झोप बघू. परंतु जानकी काही झोपायला तयार नसते. आता ऋषिकेश जबरदस्तीनेच जानकीला झोपायला सांगतो, परंतु जानकीला काही झोप लागत नसते. तर दुसरीकडे लताबाई ऐश्वर्याला म्हणतात, माझ्या बबडीसाठी मी एक गोष्ट आणली आहे. ऐश्वर्या विचारते, कोणती. तर आता लताबाई त्यांच्या हातात असणारा स्वेटर दाखवतात. आता त्या स्वेटरला एवढी दुर्गंधी येत असते की ऐश्वर्याला उलट्या झाल्यासारख्या वाटतात. ऐश्वर्या म्हणते, अहो शी किती घाण आहे याला, आई अगं तू काय घेऊन आली आहेस. लताबाई म्हणतात, अगं खूप वर्ष पेटीतच होता ना म्हणून तसा वास येतोय. ऐश्वर्या म्हणते, खूप वर्ष पेटीत होता म्हणजे. लताबाई म्हणतात, अगं हा तुझाच आहे. ऐश्वर्या म्हणते, माझा. लताबाई म्हणतात, हो गं, ज्यावेळी मी तुला मधुभाऊंच्या आश्रमात सोडलं त्यानंतर मला करमतच नव्हतं. माझ्या बबडीची म्हणजेच तुझी मला सतत आठवण येत होती आणि तुझ्या आठवणींमध्येच मी हा स्वेटर विणला होता आणि मग मी कायम माझ्यासोबत ठेवला. पण आता माझी बबडी मला मिळाली आहे आणि म्हणूनच मी माझ्या बबडीला आता हे देणार आहे. ऐश्वर्या म्हणते, हे स्वेटर अगं तुझ्याचकडे ठेवू ना, कारण हे मला जाणारही नाही. तर लताबाई म्हणतात, हो गं माझे बबडी, तुलाही जाणार नाही मलाही माहीत आहे, परंतु तुझ्या आईने तुझ्यासाठी विणलेला हा स्वेटर आहे. माझ्या स्पर्शात मी तुला लहानाचं मोठं नाही करू शकले, मायेची ऊब तुला देऊ शकले नाही, परंतु हा स्वेटर तुझ्याजवळ कायम ठेव. ज्यावेळी मी इथे नसेन त्यावेळी हा स्वेटर घे आणि कुरवाळ, तुझ्या आईच्या आठवणी जाग्या होतील. आता मात्र लताबाई ऐश्वर्याला हा स्वेटर घ्यायला सांगत असतात, परंतु ऐश्वर्या म्हणते, आई अगं नाही नको, तुझ्याकडेच ठेव ना. लताबाई म्हणतात, ठेव ना गं बाळा,
आता मात्र ऐश्वर्या नाईलाजानेच ते स्वेटर घेते, परंतु तिने ते स्वेटर चिमटीत पकडलेलं असतं. लताबाईंना ती म्हणू लागते, आई अगं हे स्वेटर मी काय करू सांग ना. लताबाई म्हणतात, अगं अगदी व्यवस्थित कपाटामध्ये ठेव आणि असं का पकडलंयस. तर ऐश्वर्या विचारते, मग कसं पकडायचं. लताबाई म्हणतात, अगं असं घट्ट जवळ घेशील का. आता ऐश्वर्या पकडते खरी आणि लताबाईंना म्हणते, आता तू जाशील का. लताबाई म्हणतात की हो हो. आता ऐश्वर्या म्हणते, गुड नाईट आई. आता लताबाई निघून जाताच ऐश्वर्या म्हणते, इतकं खास स्वेटर आणि ही ऐश्वर्या ठेवणार. ऐश्वर्या अशा गोष्टींना हातही लावत नाही, पण काय करणार. आता हे सगळं काही सहन तर करावं लागतंय, पण याला किती दुर्गंधी येते असं म्हणत ऐश्वर्याने आता ते स्वेटर जपून न ठेवता डस्टबिनमध्येच टाकलेलं असतं. तर दुसरीकडे जानकीला काही झोप येत नाही. जानकी पुन्हा एकदा उठून बसते. ऋषिकेश विचारतो, काय झालंय जानकी, तू एवढी अस्वस्थ का वाटतेस. जानकी म्हणते, ऋषिकेश मला झोप नाही येत आहे. ऋषिकेश म्हणतो, असं कसं. असं म्हणत आता ऋषिकेशने जानकीला मांडीवर घेतलेलं असतं. तिच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतो आणि तिला शांत झोपी घालत असतो. परंतु ज्यावेळी ऋषिकेश जानकीला झोपी घालत असतो त्यावेळी जानकीलाही काही झोप येत नसते आणि ऋषिकेश आणि जानकीला त्यांच्या जुन्या आठवणी आठवतात. ज्या दिवशी जानकी आणि ऋषिकेशला त्यांचं घर सोडून घराबाहेर जावं लागलेलं असतं. आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी ऋषिकेश आखाड्यातही उतरलेला असतो. तर इकडे ऐश्वर्याने खोटं नाणं जानकीच्या कपाळी लावून तिला खोटं सिद्ध केलेलं असतं, तिला खूप हिणवलेलं असतं. तर दुसरीकडे ज्यावेळी ओवीची तब्येत बिघडते त्यावेळी जानकी एका आईचं कर्तव्य पार पडत स्वतःच्या पाठीला ओवीला बांधून ती हॉस्पिटलला घेऊन जाते. ओवीची ती परिस्थिती पाहून ऋषिकेश आणि जानकी मात्र कोसळून गेलेले असतात. तर त्यानंतर स्वतःच्या पोट्या पाण्यासाठी त्यांनी नांगरही ओढलेला असतो. तर स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी जानकीने ऋषिकेशलाही ओढलेलं असतं आणि कसं बसं ती स्पर्धाही जिंकलेली असते. परंतु जानकी आणि ऋषिकेशला आपण केलेले कष्ट आठवू लागतात. हळूहळू जानकीला झोप लागते. ऋषिकेश मात्र खूप अस्वस्थ होतो. तर दुसऱ्या दिवशी आता ऐश्वर्या छान आरामात अगदी शेंगदाणे खात असते. लताबाई म्हणतात, काय गं काय करतेस. तर आता ऐश्वर्या म्हणते, काही नाही, मस्त असे शेंगदाणे खात बसली आहे, काय करणार. आता सगळं काही आपल्या हाती आहे. तर लताबाई म्हणतात, हो ना, आता तर आपल्याला कोणीही काही बोलू शकत नाही, कारण मी ऋषिकेशची आई आहे हे तर सिद्ध झालं आहे. पण मला एक सांग, मी ऋषिकेशची आई आहे हेही सिद्ध झालं आहे, जानकीचा आहा व्हायचा होता तेही झालं आहे, मग आता पुढे काय. तर आता ऐश्वर्या म्हणते, अगदी करेक्ट क्वेश्चन आहे, आता पुढे काय करायचं. तर आता ऐश्वर्या तिच्या हातामध्ये असणारी शेंगदाण्याची टरफलं घेते आणि म्हणू लागते, आता पुढे हेच करायचं आहे. ही जानकी, हा ऋषिकेश, आता या दोघांना वेगळं करायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो. तर ऐश्वर्या म्हणते, जानकीची खरी ताकद ऋषिकेश आहे आणि तोच तिला सपोर्ट करत असतो. ऋषिकेश म्हणजे खरं तर जानकीची सपोर्ट सिस्टीम आहे आणि ही सपोर्ट सिस्टीम आपल्याला काढून घ्यायची आहे. त्या दोघांनाही वेगळं करायचं आहे. त्या दोघांमध्ये असे वाद निर्माण करायचे आहेत की एक दिवस ती जानकी या घराबाहेर जाईल आणि त्या क्षणाची मी वाट पाहत आहे. आता ऐश्वर्याची ही कारस्थानं लताबाईंनाही पटत नसतात. लताबाई ऐश्वर्याला म्हणतात, परंतु मला काय वाटतं, हे सगळं काही करायची गरज आहे का. ते नवरा बायकोचं नातं आहे आणि तू त्यांच्यामध्ये वाद नको निर्माण करूस, त्यांच्यामध्ये दुरावा नको आणूस. तर ऐश्वर्या म्हणते, तू पण मध्ये बोलू नकोस. मी तुला विचारलं आहे का, तुला सल्ला विचारला का, मी काय करू काय नको. नाही ना, मग मध्ये बोलायचं नाही. मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं आहे. पण मलाही कळत नाही, तुला त्या जानकीचा पुळका का येतोय. ती तुझी मुलगी आहे का. तर लताबाई म्हणतात, नाही ग, ती का माझी मुलगी असेल, तूच तर माझी मुलगी आहेस, माझी बबडी. तर आता ऐश्वर्या म्हणते, हो ना, मग आता या तुझ्या बबडीला तू सपोर्ट करायचा आहेस. आता असं काहीतरी करायचं आहे की ती जानकी या घराबाहेर जाईल आणि त्याचवेळी ऐश्वर्याच्या तोंडात खराब झालेला शेंगदाणा जातो. ऐश्वर्या थुंकून टाकते. लताबाई म्हणतात, काय झालं. तर ऐश्वर्या म्हणते, खराब होता. लताबाई म्हणतात, हा घे, हा छान असेल. ऐश्वर्या म्हणते, नाही नको. कसं आहे ना, चांगल्या गोष्टी खाल्ल्यात तर चांगलेच विचार मनात येतात, परंतु जर वाईट गोष्टींचा विचार करायचा असेल तर अशा वाईट गोष्टीसुद्धा खाव्या लागतात आणि आता जसं मी सांगेन तसंच तुला करायचं आहे. आता ऐश्वर्या आपलं प्लॅन लताबाईंना सांगू लागते. आता ऐश्वर्याचा हा प्लॅन ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो. लताबाई म्हणतात, हे तर खूप डेंजर आहे, यामुळे जानकी उद्ध्वस्त होऊ शकते.
ऐश्वर्या म्हणते तेच तर मला हवं आहे असं म्हणत ती लताबाईंच्या तोंडात शेंगदाणा कोंबते आणि त्यांना शांत करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता जानकी तिचं ध्येय पूर्ण करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत यांची भेट घ्यायला जाते. तर डॉक्टर श्रीकांत म्हणतात की तुमच्याकडून मी ज्यावेळी सॅम्पल घेऊन निघालो त्यावेळी नाक्यावर एका बाईकवाल्यासोबत माझा वाद झाला. जानकी म्हणते मग त्याच वेळी कदाचित कुणीतरी सॅम्पल चेंज केलं नसेल का? तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी तू कुठे गेली होतीस? आता ऋषिकेशच्या या प्रश्नाचं जानकी काय उत्तर देईल हेही आपल्याला पाहायचं आहे. तर इकडे मात्र आता जानकी आपल्या मदतीसाठी गुलाबदादांना घेते आणि गुलाबदादांना म्हणते ज्यावेळी डॉक्टर श्रीकांत इथून निघून गेलेत त्यावेळी समोरच्या चौकातच त्यांचं आणि बाईकवाल्याचं भांडण झालं. आता त्या चौकातील फुटेज मिळेल का? तुम्ही घेऊन याल का? तर आता गुलाबदादा जानकीला मदत करतात आणि ते फुटेज घेऊन येतात. आता ज्यावेळी जानकी ते फुटेज पाहते त्यावेळी धक्काच बसतो. आता जानकीच्या हाती ऐश्वर्याच्या विरुद्ध असा कुठला पुरावा लागला असेल की ज्यामुळे आता जानकी ऐश्वर्याच्या एक पाऊल पुढे होईल आणि आता ऐश्वर्याचा हा खोटेपणा तिचं पितळ उघडं पाडू शकते. हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.